तर प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असं कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, त्यामुळे आता सोमवारी काय तो फैसला होईल, मात्र लार्जर बेंचकडे हे प्रकरण सोपवलं जाणार आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत आहेत। उज्ज्वल निकम सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आजच्या या सगळ्या घडामोडी कोर्टातल्या आपण बघतोय, सोमवारी काय तो फैसला होईल, मात्र लार्जर बेंचकडे जाणार आहे का प्रकरण याकडे देखील सगळ्यांचं लक्ष। काय वाटतं आजच्या एकूणच या सगळ्या घटनाक्रमाबद्दल? मला सुरुवातीपासूनच वाटत होतं की हे पाची प्रकरण ज्याच्यात अनेक डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स आहेत, त्याला मी माझ्या भाषेत जर बनायचं असेल तर पाची पिटिशनची खिचडी आहे। कारण असं आहे की या पाची पिटिशनमध्ये जे काही रिलीफ मागण्यात आलेले आहेत त्या रिलीफला निर्णय देण्याची स्वायत्त संस्था कायद्याने अस्तित्वात आहे। अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय काही याच्यामध्ये हस्तक्षेप करीत असतं। जरी असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयापुढे काही घटनात्मक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। उदाहरणार्थ, आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भात निवडणूक चिन्ह किंवा पक्ष कोणाचा या संदर्भात आता हे दोन्ही प्रश्न हे वेगवेगळे आहेत। दोन्ही प्रश्नांना त्याची उकल करणारी यंत्रणा ही देखील वेगवेगळी आहे। असं असताना देखील सर्वोच्च न्यायालय यात डायरेक्ट प्रत्यक्ष रिव्ह्यू करू शकेल का, हा प्रश्न माझ्या पुढे आहे। माझं स्पष्ट मत असं आहे की सर्वोच्च न्यायालयाला तिसरा एक प्रश्न महत्त्वाचा विचारात घ्यावा लागणार आहे की ज्याची सुरुवात ही 28 जूनला सुरुवात झाली। कारण 28 जूनला महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांकडे लेखी निवेदन देण्यात आलं की सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि हे 28 जूनला दिल्यानंतर 29 जूनला राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवून 30 तारखेला बहुमताची चाचणी घेण्याकरता विशेष सत्र बोलवावं असा आदेश पारित केला। हे 29 तारखेला 29 जूनला केलं। 30 जूनला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आपण पुढील घडामोडी सगळ्या पाहिलेल्या आहेत। प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटना असं सांगते की राज्यपालांनी त्यांचं काम हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आणि मदतीने केलं पाहिजे। आर्टिकल 163 याबाबतीत स्पष्ट आहे। त्याचप्रमाणे आर्टिकल 174 असं सांगतं की राज्यपाल हे अधिवेशनाचं सत्र बोलावू शकतात आणि ते डिझॉल्व करू शकतात। राज्यपालांना जो स्वेच्छा अधिकार डिस्क्रिशन आहे हा नियंत्रित आहे का अनियंत्रित आहे, हा एक मुद्दा नेहमी वादाचा यापूर्वी होता। परंतु 2016 साली अरुणाचल प्रदेशमध्ये 5 न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ ज्याची चीफ मुख्य न्यायाधीश केहर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं। त्यातील एक जस्टिस रमन्ना देखील एक होते न्यायाधीश। त्यांनी एकमुखी निर्णय दिला की राज्यपालांचा निर्णय हा घटनेला अधीन असला पाहिजे। कारण असं आहे, राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या 4 भिंतीच्या मध्ये काय चालतं याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। आणि असं असताना देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जो घटनात्मक प्रश्न उपस्थित आहे तो 29 जूनला राज्यपालांनी जे विशेष सत्र बोलावलं होतं, 30 जूनला बहुमताची चाचणी, ही चाचणी घेण्याचा उद्देश काय होता, हा एक। नंबर 2, राज्यपालांची ही कृती घटनाबाह्य आहे का, हा नंबर 2। आणि नंबर 3 चा प्रश्न असा आहे की राज्यपालांनी जे काही निर्णय आता घेतलेले आहेत, उदाहरणार्थ आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशन बहुमताने जे मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत, तो रिव्ह्यू करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे का
असा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रश्न उपस्थित केले. अर्थात हे काल प्रश्न त्यांनी उपस्थित केले, संध्याकाळी त्यांनी प्रश्न कोर्ट न्यायालयात दिले. यावरती आजही फारसा तसा युक्तिवाद झाला नाही. कालचा युक्तिवाद हा फक्त अराउंड हवेत गोळीबार पैकी असं मी म्हणेल नाईलाज असतो. कारण असं आहे की आमदार अपात्र आहेत किंवा नाहीत हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये फारसा चर्चेला जाऊ शकत नाही. याला कारण असं आहे की त्या 16 आमदारांनी त्या अपात्रच्या नोटीसला उत्तर दिलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सचिवाकडे दिलेलं आहे. त्यावरती कोणताही निर्णय नाही. आणि असं असताना देखील राज्यपालांनी विशेष सत्र बोलवावं का नाही हा देखील एक घटनात्मक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय या बाबतीत काय भूमिका घेतं, पूर्ण 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करतं का त्यापेक्षा मोठं घटनापीठ स्थापन करतं, हे देखील बघणं उत्सुकतेचं ठरेल. नक्कीच बापट सर देखील आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल निकम सर असेच सोबत राहा तुम्ही. बापट सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मात्र लार्जर बेंचकडे प्रकरण गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या वेळेविषयी बोलूया. सुनावणी कशी पार पडेल, किती आणखी वेळ लागू शकतो आणि या सगळ्याचा परिणाम इथं मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी होऊ शकेल, करावा न करावा, त्याविषयी काय वाटतं? नाही, सोमवारी जेव्हा सुनावणी होईल, माझं पहिल्यापासूनच असं मत आहे की याच्यामध्ये इतके महत्त्वाचे राज्यघटनेशी निगडीत असलेले प्रश्न आहेत की घटनापीठाकडे हे सोपवावं, म्हणजे मग कायमचे काही गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी चर्चेत येणार नाहीत. आता उदाहरणार्थ 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत इथे. एक म्हणजे गव्हर्नरचा रोल आणि दुसरं पक्षांतरबंदी कायदा. त्यातला गव्हर्नरचा रोल हा जो भाग आहे तर 163 कलम आत्ताच निकम साहेबांनी सांगितलं तसं की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइस द गव्हर्नर. त्याला त्याप्रमाणेच वागावं लागतं. फक्त काही ठिकाणी त्यांना डिस्क्रेशन आहे, म्हणजे तारतम्याचा अधिकार आहेत. राष्ट्रपतींना ते नाही आहेत, कारण राष्ट्रपतींचं 74वं जे कलम आहे त्यात असं म्हटलं आहे की ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली, जो सल्ला असेल त्याप्रमाणे. त्यांना काही तारतम्य नाही आहे. पण गव्हर्नरच्या बाबतीत तो शब्द इंदिरा गांधींनी त्यावेळी घातला नाही. याचं कारण गव्हर्नर त्यांना त्यांच्या हातात पाहिजे होते, त्याच्या मागे फार मोठा राजकीय हेतू होता आणि त्यामुळे गव्हर्नरला तारतम्याचे अधिकार आहेत. पण आता एक लक्षात घ्या, हे घटनात्मक तारतम्य आहे, हे व्यक्तिगत तारतम्य नाही आहे. घटनेतच लिहिलेलं आहे की शेजारच्या समजा केंद्रशासित प्रदेशाचे ते मुख्य असतील तर त्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही, किंवा आसामसारख्या ठिकाणी त्यांना विचारावं लागत नाही, किंवा त्यांच्यावर काही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत 371 पासून एक 7-8 कलमांमध्ये, तिथे त्यांना मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही. किंवा 200 कलमाखाली एखादं बिल आहे ते प्रेसिडेंट करता रिझर्व ठेवायचं आहे, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही. किंवा राष्ट्रपती राजवट आणावी ही शिफारस करायची आहे, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही. परंतु इतर सर्व विषयांमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारावं लागतं. आणि आत्ताच 174 कलमाचा जो उल्लेख झाला, ज्याच्यामध्ये गव्हर्नर कॅन समन, कॅन प्रोरोग ऑर डिझॉल्व असं ते वर्डिंग आहे इंग्लिशमधलं, तर ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच करावं लागतं, त्याच्यामध्ये डिस्क्रेशन नाही. असं असताना मुख्यमंत्र्यांना न विचारता अधिवेशन बोलवणं हा घटनेचं उल्लंघन राज्यपालांकडनं झालेलं आहे. आता हे सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल किंवा गव्हर्नरला लक्ष्मण रेषा आखून द्यावी लागेल. सुप्रीम कोर्टाने मागच्या एका निर्णयामध्ये स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की गव्हर्नरने हे लक्षात ठेवावं की इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, ही इज द हेड ऑफ दॅट स्टेट. आणि त्यामुळे 159 कलमाखाली त्यांनी जी शपथ घेतली आहे की मी घटनेशी एकनिष्ठ राहीन, त्याप्रमाणे त्यांनी वागावं आणि अंपायर म्हणून काम करावं. पण आत्तापर्यंतचे सगळे गव्हर्नर इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत हे पंतप्रधानांचे पाय धरून असतात. याचं सोपं कारण असं आहे की त्यांची नेमणूक करणं राष्ट्रपतींतर्फे आणि त्यांना काढून टाकणं राष्ट्रपतींतर्फे हे पंतप्रधानांच्या हातात असतं. त्यामुळे गव्हर्नर जे आहेत ते पंतप्रधानांच्या मर्जीतलेच नेमले जातात. हे राजकीय वास्तव आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून ह्या गव्हर्नरच्या पदावर सुप्रीम कोर्टाने काही बंधनं घालणं आवश्यक आहे. तेव्हा हे सगळं ठरवावं लागेल, ते घटनापीठाकडेच द्यावं आणि ठरवून टाकावं. बापट सर काही मुद्दा म्हणतात तिकडे.
बापट साहेब, मी तुमच्याशी काही मतांशी सहमत जरूर आहे की राज्यपालांना भारतीय घटनेनुसार फार त्यांना विशिष्ट अदा दिलेली आहे, भूमिका दिलेली आहे. परंतु राज्यपाल हे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत, हे आपण मानतात का नाही? ते जर कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असतील तर त्यांनी म्यूट स्पेक्टॅटर म्हणून काम बघणं, डोळ्यावरती पट्टी घालून सभोवताली राज्यात काय चाललं आहे याकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या घटनेला अभिप्रेत आहे का? म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो, उदाहरण एवढ्याकरता देतो की जर राज्यपालांकडे 28 जूनला तक्रार आली की सरकार अल्पमतात आहे, तर राज्यपालांनी त्याचा कॉग्निझन्स घ्यावा की न घ्यावा? का राज्यपालांनी अल्पमतातलं सरकारने निमंत्रण दिलं नाही, आपल्याला सांगितलं नाही म्हणून कोणतीही कृती करू नये असं भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे का? बापट सर. नाही नाही, यातनं काय होईल, यातनं फार घातक प्रथा पुढे पडतील. आत्ता जे तुम्ही म्हणताय हे या पुरतं निगडीत आहे, परंतु असे जर का अधिकार गव्हर्नरला दिले तर पुढच्या काळामध्ये गव्हर्नरकडनं नाही, अनेक नाही. राज्यातली सरकार बाबासाहेब माफ करा, ही अस्थिर केली जातील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. नाही नाही नाही, बापट साहेब माफ करा, माफ करा. मी मुद्दा म्हणून हे का सांगतोय की घटना घटना हा नाही, त्या मताशी मी आपल्याशी सहमत थोडाफार आहे. परंतु मला एक शंका अशी आहे की म्यूट स्पेक्टॅटर म्हणून राज्यपालाचा कुठेही रोल नाही. लक्षात घ्या, आपण मला जर राज्यघटना जी ज्ञात आहे समजली तर राज्यपालांनी देखील घटनेचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, हा मूळ त्याचा गाभा आहे. ते राज्यपाल वागतात, पॉलिटिकल एजंट प्रमाणे काम करतात, हा भाग गौण आहे आणि तसं होतही आपण बघतो. त्याच्याकरता सर्वोच्च न्यायालय चाप लावत असतं. अरुणाचल प्रदेश राज्यपालांनी पॉलिटिकल एजंट म्हणून काम केलं, तिथल्या राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवली आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण आपण फक्त बघूया, आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून तुम्ही अभ्यासक आहे, मी अभ्यासक आहे, त्यामुळे राज्यघटनेला हे अपेक्षित आहे का की त्यांनी राज्यपालांनी म्यूट स्पेक्टॅटर म्हणून बघावं? हा मूलभूत मुद्दा आहे, ज्याला आज आणि सर्वोच्च न्यायालयात कालही टच करण्यात आलं नाही, आजही टच करण्यात आलं नाही. बापट साहेब. नाही, कसं होतं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता मुख्यमंत्र्यांना त्यांनी विचारलं नाही, पॉइंट 1. आणि अपोजिशन लीडर त्यांच्याकडे गेले संध्याकाळी आणि त्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी पुढचं स्टेप घेतली. आणि ही त्याच्या आधीच झाली होती, कारण ते पत्र जे आहे ते टी व्हीवर दाखवलं गेलं. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले त्यावेळी ते पत्र टी व्हीवर दाखवलं गेलं. म्हणजे आधीच ठरलं होतं का सगळं हे? म्हणजे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना विचारून कारभार करतात का ऑपोजिशन लीडरच्या माणसाला विचारून कारभार करतात? माझ्या मते हा घटनेशी विद्रोह आहे. दिस इज अ फ्रॉड ऑन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. निकम सर. बापट साहेब, तुम्ही महाराष्ट्राची केस घेऊ नका. महाराष्ट्राची केस तुम्ही म्हणतात त्याच्यात काही तथ्यांश असेल, त्याच्याची मला गरज नाहीये. मी कायद्याचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला विचारतो आहे की राज्यपालाने म्यूट स्पेक्टॅटर घटनेकडे काही बघू नये, घटनेची पायमल्ली राजत असेल तर दुर्लक्ष करावं का? का आपल्याला मंत्रिमंडळ जोपर्यंत निमंत्रण देत नाही तोपर्यंत आपण गुपचूप बसावं का? असं राज्यघटनेला अभिप्रेत राहील का? हा प्रश्न आहे. तुम्ही जनरलाइज स्पेसिफिकली आपली केस घेऊ नका. महाराष्ट्राची केस काय घडली आपण त्याच्याकडे येऊया. कारण मग 29 जूनला जर राज्यपालांनी सांगितलं 30 जूनला बहुमत चाचणी घ्या, तर 30 जूनला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. नाही, एक मिनिट, मग आपण आता तुम्ही जनरल बोलायचं ठरवलं असेल तर आम्ही वर्गात काय शिकवतो ते आपल्याला सांगतो. आम्ही वर्गात असं शिकवतो की 167 कलमाखाली जर का राज्यपालांना काही शंका असेल
तर ते मुख्यमंत्र्यांना विचारू शकतात आणि मुख्यमंत्र्यांची ही ड्युटी आहे की सगळेच्या सगळी माहिती त्यांना राज्यपालांना द्यावी लागते. ही जर का दिली नाही तर तो घटनेशी विसंगत होईल. आत्ता तसं झालेलं नाही आहे. राज्यपालांनी काही विचारलंच नाही आहे मुख्यमंत्र्यांना. तेव्हा नाही, नाही. जनरल याच्यात सुद्धा राज्यपालांची वर्तणूक जी आहे माफ करा बापट ती साहेब. बरोबर नाही आहे. बापट साहेब मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी विचारलं पाहिजे हा घटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. ऑन द ऍडवाइस आणि से असिस्टन्स ते मीट करावं बरोबर आहे. पण विचारण्याचा कृती हा एक औपचारिकपणा झाला. तोंडी विचारलं पाहिजे बाबा माझ्याकडे अशी तक्रार आली आहे मी काय करू. असं घटनेला माझा प्रश्न जनरल प्रश्न तुम्ही महाराष्ट्राची केस घेऊ नका. कारण त्यांनी तोंडी फोन करून विचारलं पाहिजे प्रत्यक्ष विचारलं पाहिजे. हा राज्यघटनेत कुठेही नाहीये. फक्त माझा जनरल प्रश्न असा आहे की राज्यपाल म्हणून त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून म्यूट स्पेक्टॅटर राहिलं पाहिजे का हा प्रश्न आहे. मग महाराष्ट्राची केस घेऊ नका. ते राज्यपाल वागले असतील भाजप लोक भेटले म्हणून त्यांनी भाजपचे ते असतील ते संघाचे असतील हा भाग आपल्या दृष्टीने घेऊ नये. आपल्या प्रश्नाचं एवढंच उत्तर मला देता येईल की 163 164 कलमाचा उल्लेख आपण केलेला आहे. तसंच 167 कलम जे आहे त्याच्या पुढे लगेच येतं. त्याच्यामध्ये स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे 167 कलम की मुख्यमंत्र्यांची ही ड्युटी आहे की त्यांनी सर्व माहिती राज्यपालांना दिली पाहिजे आणि राज्यपालांनी विचारलेल्या सर्व गोष्टींची माहिती ही देणं हे मुख्यमंत्र्यावर बंधनकारक आहे. हे 167 कलम आहे. त्यामुळे राज्यपालांना निश्चितच विचारता येतं. बरोबर. राज्यपालांनी पट्टी बांधून मी तर असं म्हणेन तुम्हाला तुमचं माझ्याशी एकमत होईल की कोणीच पट्टी बांधून डोळ्यावर काम करू नये. सगळ्यांनी डोळे कान उघडे ठेवूनच काम करावं. बापट साहेब नाही तुम्ही बरोबर आहे. राज्यपालांनी विचारलं पाहिजे. पण समजा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री यांची कट्टी असेल बोलत नसतील तर काय करावं. नाही ते भारताचं दुर्दैव आहे असं आपण म्हणू. जर का मुख्यमंत्री आणि गव्हर्नर एकमेकांशी बोलत नसतील तर हे लोकशाहीच्या पण विरुद्ध आहे. ते भारताचं दुर्दैव आहे. अशा परिस्थितीमध्ये ते जे गव्हर्नर आहेत त्यांना परत बोलवावं राष्ट्रपतींनी आणि दुसरे गव्हर्नर तिथे पोहोचवावे. इथे तुम्हाला मी सांगायची गरज नाही की इंटरनॅशनल लॉ मध्ये पर्सोना ग्राटा आणि पर्सोना नॉन ग्राटा असे कॉन्सेप्ट आहेत. त्या पर्सोना ग्राटा पाहिजे. कोणीतरी तुम्ही लादलात राज्यावर जर का गव्हर्नर तर तो चालणार नाही. अपेक्षित नाही. म्हणजे घटनेचा दुरुपयोग कसा केला जातो त्याचं आणखी एक उदाहरण होईल की नको असलेला गव्हर्नर हा त्या राज्यावर नेमायचा. म्हणजे इन शॉर्ट बापट साहेब तुम्ही या माझ्या मताशी सहमत आहे की राज्यपाल हे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळे त्यांनी म्यूट स्पेक्टॅटर असता कामा नये. भारतीय राज्यघटनेचं रक्षण पर्यायाने लोकशाहीचं रक्षण हे त्यांनी केलं पाहिजे. या मताशी आपण सहमत आहात. अगदी. आणि त्यांनी घटनेप्रमाणे वागायला पाहिजे. हे आणखी एक वाक्य आपण घालूया त्याच्यामध्ये. बरोबर घटनेप्रमाणे बरोबर आहे. नक्कीच. निकम सर आणि बापट सर दोघांनी माझा एक वेगळा प्रश्न आहे. जरा मी बोला. नाही एक मिनिट मी TV9 ला एक अशी विनंती करतो की तुम्ही एकदा मी आणि निकम आमच्या दोघांकरता एक डिनर अरेंज करा. आम्ही दोघं जरा त्या डिनर मध्ये पर्सनल गप्पा मारूया टीव्हीवर न मारता. बापट सर आणि निकम सर अर्थात संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेक्षक बघतायत की तुम्ही दोन कायदे तज्ञ असा कशा प्रकारे हे मुद्दे मांडतायत आणि कसा मुद्दा पुढे नेतायत हे सगळे बघतायत महाराष्ट्रातले प्रेक्षक. तुम्ही पाहत असाल आणि म्हणून तुमची जी चर्चा रंगते ती रंगतदार तर आहे मात्र सोप्या शब्दांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. निकम सर. खरं आहे बापट साहेब वयाने त्यांचं वय मला माहिती नाही परंतु बापट साहेबांचा अभ्यास घटनेत जास्त आहे. त्यांचा व्यासंग चांगला आहे. त्यांना मी अतिशय त्यांना अभिवादन करेल त्या दृष्टिकोनातून.
आणि ते नेहमीच कॉन्स्टिट्यूशन लॉ शिकवतात. मी स्वतःला कायद्याचा विद्यार्थी कायम समजत असतो आणि भविष्यातही राहील. आम्ही फौजदारी क्षेत्रातले तसे वकील, पण राज्यघटना ही मला आवडत आहे, कारण आपली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी केलेली आहे की जिच्यात सगळ्या प्रकारची अशी घटना या जगाच्या पाठीवरती इतकी सुंदर घटना आपल्या देशाची आहे. आणि म्हणून ह्या ज्या 5 पिटिशन्समध्ये जे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यात मी हेच अपेक्षित करतो की सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. केवळ फ्लॉरी लँग्वेज मधल्या युक्तिवादाला काही अर्थ नाही, कारण लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही याला काही महत्व नसतं की कायद्याने काय सांगितलेलं आहे, राज्यघटना काय म्हणते आणि राज्यपालांची कृती राज्यघटनेला अधीन आहे की नाही हे भाग तपासले गेले पाहिजे. जे लवकर व्हायला पाहिजे होते याला बराच कालावधी लागतो, ही दुर्दैव आहे. पण अपेक्षा करतो की लवकरात लवकर हे प्रश्न सुटतील, महाराष्ट्र जनते सुटकेचा निश्वास टाकेल. नक्कीच. आणि दोघांनाही निरोप आहे एक सर यामध्ये की लवकरात लवकर डेट आणि व्हेन्यू जो आहे डिनरचा हा दोघांनाही आमच्याकडनं तुम्हाला कळवण्यात येईल आणि तिथे डेफिनेटली ही चर्चा आपण करणार आहोत. एक वेगळा प्रश्न दोघांसाठी आहे सर. सातत्यानं पक्षांतर बंदी कायद्याविषयी जी पक्षांतर बंदी कायद्याविषयी सातत्यानं आपण म्हणतोय, मात्र एक गोष्ट जी कोर्टात पण चर्चेला आलेली होती, आपण बघितलं की त्यामध्ये प्री पोल अलायन्स झालेला असताना त्यानंतर आपण बघितलं की ती तोडली जाते आणि त्यानंतर मग दुसऱ्या कुठल्या तरी पक्षांबरोबर आघाडी किंवा युती केली जाते आणि मग जनतेची प्रतारणा ती होते, असे सातत्याने हा आरोप लागतात. त्या बाबतीत पण असा एखादा कडक कायदा करायला हवा का की जनतेच्या सामोरं जाताना निवडणुकीला तुम्ही एक काहीतरी मतांचा जोगा मागता, मात्र नंतर ती युती किंवा आघाडी तोडता आणि भलत्याशी करता. याविषयी निकम सर पहिले तुमचं मत. नाही, माझ्या मते खरोखर पक्षांतर बंदी कायद्यामध्ये अधिक संशोधन होण्याची गरज आहे. कारण असं आहे की पक्षांतर बंदी कायद्यातील काही तरतुदीचा फायदा घेऊन जर लोकशाही जर धोक्यात येत असेल तर निश्चित हे आपल्या देशाला भूषणावं नाही. आपल्या देशाचं वैशिष्ट्यच हे की एवढा मोठा देश असताना आपली लोकशाही प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे ह्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ज्या पळवाट आहेत, पूर्वी 2/3 वेगळा गट केला तरी तो पक्षांतर बंदी कायद्याने अपात्र होत नव्हते, आता ती सुधारणा झाली, विलिनीकरण हे व्हावं लागतं. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, सत्ता संघर्ष घडला, त्या निमित्ताने निश्चित बापट साहेब सांगाल लोकांना देखील त्याच्यात पुढे अभ्यास करावा लागणार आहे की सरकारला काय सुचवू इच्छितात पार्लमेंट याबाबतीत. आणि मी हे अपेक्षित करतो आहे की सर्वोच्च न्यायालयाकडनं देखील या प्रश्नावरती निश्चित टिप्पणी आली पाहिजे, जेणेकरून संसदेला देखील याबद्दल कायदा काय सुधारित प्रस्तावित करता येईल या देखील विचार झाला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. TV9 ला मी धन्यवाद देतो. एका वेगळ्या विषयाला तुम्ही वाचा फोडलेली आहे, कारण निवडणूक पूर्वीचा अलायन्स, निवडणुकीनंतर हे आणि हे प्रश्न देखील फार महत्वाचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. बापट सर. नाही, हे खरं आहे की आधी निवडणुकीच्या आधी जो अलायन्स झालेला असतो त्याला एक नैतिक बेस असतो, परंतु आपल्याला माहिती आहे की मी शक्यतो राज्यघटनेच्या बाहेर बोलत नाही, राजकारणावर तर अजिबातच बोलत नाही. त्यामुळे मी शिवसेना चुकली का भाजप चुकलं याच्यावर मी अजिबात विवेचन करणार नाही. परंतु असा कायदा निश्चितच करता येईल की आधी जर का कोअलिशन केलेलं असेल तर त्यांना ते नंतर तोडता येणार नाही, असा कायदा करता येईल. पण ते आता संसदेच्या हातात आहे, सुप्रीम कोर्ट तसा कायदा नाही करू शकत. नक्कीच. मात्र तुमच्यासारख्या तज्ञांनी एकत्र येऊन तसे काही प्रयत्न केले जाऊ शकतात. आम्हाला बोलवलं तर होऊ शकतात, आम्हाला बोलवलं तर होऊ शकतात, पण बरेच वेळा राजकीय लोक, माझ्याकडे खूप राजकीय नेते येतात, मी त्यांना खूप समजावून सांगतो, परंतु प्रत्यक्षामध्ये ते बाहेर गेल्यावर माझं काहीही ऐकत नाहीत. निकम सर. खूप खूप धन्यवाद निकम सर आणि बापट सर तुमचेही. पुढच्या पुन्हा एकदा भेटूयात आपण. थँक्यू.